उद्यापासून भारत पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा सराव। भारत पाकिस्तान सीमेवर वाळवंट क्षेत्रात सराव। भारतीय हवाई दल अधिकाऱ्यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे हटणार नाही, जर युद्ध झालं तर मी इंग्लंडला पळून जाईल, पाकिस्तानी खासदाराचं विधान व्हायरल। बसचा प्रवास आता महाग होणार। बेस्ट बसच्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर। ही भाडेवाढ 8 मे पासून मंजूर होणार। मुंबई गोवा महामार्गाने चिपी विमानतळ सुरू करा, नंतरच शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करा। माजी आमदार वैभव नाईकांचा खासदार नारायण राणेंना टोला। पाकिस्तानी लष्कराचा ताफा भारतीय सीमेकडे। पाकिस्तानातील पंजाबमधून भारतीय सीमेकडे पाकिस्तानी लष्कराचा ताफा। पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याचा व्हिडिओ व्हायरल। पाणी काटकसरीने वापरण्यासाठी पुणे महानगरपालिकेचं महत्त्वाचं पाऊल। पाणी टंचाईमध्ये संकट लक्षात घेता पालिकेनं सर्व आस्थापनांना केलं आवाहन। पाण्याची नासाडी करेल त्याच्यावर होणार दंडात्मक कारवाई। भारतीय हवाई दलाकडून युद्ध सराव। भारत पाक सीमेवर हवाई दलाचा सराव, तर हवाई दलाकडून नोटीस जारी। मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता मॉकड्रिल। रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर मॉकड्रिलचा सराव, तर एनडीआरएफ टीम त्यांच्या स्निफर डॉगसह सज्ज। सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या मॉकड्रिल। संध्याकाळी 4 ते 4:15 पर्यंत मॉकड्रिल, तर देवगड, वेंगुर्ला आणि मालवणच्या सागरी भागात ब्लॅकआउट करणार। भाजपा मजबूत पक्ष असून 1,42,00,000 सक्रिय सदस्य असलेला पक्ष। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक। गुरुकुंज मोझरी येथे 7 जून पासून बच्चू कडू करणार आमरण उपोषण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।